नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सुखी जीवनाचे मार्ग. मित्रांनो, आजचा विषय आपला तेवढाच संवेदनशील आहे किंवा तेवढाच महत्त्वाचा बी आहे, परंतु महत्त्वाचा यासाठी आहे की त्याला जर गांभीर्यतेने घेतलं तर नक्कीच तो आपल्या जीवनात उपयोगी होऊ शकतो. तो विषय आहे पती आणि पत्नीमधले संबंध किंवा नवरा बायकोमधले संबंध कशा पद्धतीनं जपावेत. तर आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बरेच आपले संबंध चांगले आहेत किंवा आपण बळच कुठंतरी तडजोड करतो. या सगळ्या गोष्टी सोडून द्या. याच्यातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही ध्यानपूर्वक काळजीपूर्वक जर पाहितल्या तर नक्कीच माझ्या अनुभवातून किंवा मी समाजात बघितलेल्या घटकातून माझं जे मत बनलेलं आहे तर त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला सुख आणि आनंद मिळेल, याबद्दल कुठलीही शंका नाही. त्यामधली पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जशी आहे तसा जोडीदार स्वीकारा. की जसा की तुम्हाला बऱ्याच वेळेस काय झालं असतं, अरेंज मॅरेजमध्ये जे तुमचं ठरवून लग्न केलेलं असतं तर कुणाच्या तरी आग्रह असतो किंवा कुणाला तरी शब्द दिल्यामुळे, वडिलांच्या कुटुंबातल्या नातेवाईकातल्या कुणाच्या तरी शब्दामुळे तुमचं लग्न केलेलं असतं. त्यावेळेस तुमच्या मनात कुठली तरी भावना असते, मुलीची असते, मुलाची असते की मला असा असा जोडीदार मिळाला असता किंवा अशा प्रकारचा वेगळं काहीतरी झालं असतं. पण तसं काहीही नसतं. जे निसर्गानं निश्चित केलेलं आहे ते होत राहतं. त्यामुळं पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ही आयुष्यभर न बदलणारी गोष्ट असल्यामुळे ती जसाही जोडीदार आहे, मग त्याच्यामध्ये पती असो किंवा पत्नी असो, ती मनाने स्वीकारा. हा झाला एक भाग. दुसरा भाग आहे तर छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या एकमेकांच्या. तर त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी काय असतात की एखादी महिला आहे जी नोकरी करते किंवा घरकाम करते, तर बऱ्याच वेळेस पती नोकरी करतो तर तिची इच्छा असते की ज्या ज्या वेळेस पतीला एखादी सुट्टी मिळेल किंवा थोडासा सुट्टी घेऊन एखाद्या निवांत क्षणी, निवांत ठिकाणी किंवा एखाद्या पर्यटन स्थळी किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी अशा ठिकाणी जावं किंवा एखाद्या माझ्या जुन्या मैत्रिणीकडे, मित्राकडे अशा ठिकाणी जावं आणि थोडंसं मन मोकळं करावं, आनंदानं राहावं. अशा प्रकारची एक माफक छोटीशी इच्छा असते. उदाहरणार्थ अशा छोट्या इच्छेकडे लक्ष पती म्हणून ते देणं गरजेचंच असतं. तशाच गोष्ट पतीची सुद्धा एखाद्या छोट्या उदाहरणातून सांगतो की पतीचे काही नातेवाईक असतील किंवा पतीच्या जवळचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना कधी घरी आल्यानंतर त्याच पद्धतीनं त्यांचा पाहुणचार करून, स्वागत करून किंवा हसतमुखानं जर ते नाते सांभाळले, अशी थोडीशी पतीची एक माफक इच्छा असते किंवा अशा प्रकारचं पत्नीचं वागणं असावं. तर ही एक झाली छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष. किंवा एखादी आणखीन एक उदाहरण सांगता येईल की अगदी छोट्या गोष्टी असतात, तिचं मूल्य अगदी छोटं असतं. अशा गोष्टी विकत घेणे किंवा त्या गोष्टी एकामेकांना देणे, अशातून सुद्धा आनंद वाढतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीकडे एकामेकाच्या पती पत्नी संबंधात लक्ष देणे ही एक दुसरी बाब आहे. तिसरा भाग आहे काळजी घेणे. आता बऱ्याच वेळेस काय असतं, बरेच जोडीदार काही दिवस एकामेकांच्या सहवासात असतात, काही दिवस कामानिमित्त आपापल्या वेगवेगळ्या व्यवसाय किंवा क्षेत्र यानुसार वेगवेगळे असतात. त्यांना वेगवेगळं काही ठिकाणी राहावं लागतं. मग अशा वेळेस काही अशी मोजके वाक्य आहेत, अशी वाक्य वापरा. तू जेवलीस का? तू कशी आहेस? तुला आता तुझी तब्येत सांभाळ. म्हणजे अशी वाक्य बऱ्याच जणांकडून वापरली जात नाहीत असं नाही आहे. परंतु ज्या कुटुंबात वैचारिक मतभेद होतात, ज्या पती पत्नीत वैचारिक मतभेद होतात, ती अशी काळजीवाहू वाक्य न वापरल्यामुळे होतात. म्हणजे प्रत्येक पतीनं किंवा पत्नीनं बऱ्याच अंशी अशी काळजीवाहू वाक्य वापरून त्यामधले संबंध हे दृढ करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कुठल्याही पती पत्नीनं
ज्यावेळेस त्यांना बोलायचं आहे त्यावेळेस इतरांसमोर किंवा आपल्या मुलामुलींसमोर पती किंवा पत्नीचा अपमान करायचा नाही किंवा कुठलाही शब्द वापरताना जर आदरानं बोललं आणि आदरानं जर सांगितलं तर पती पत्नीचा जो संवाद आहे त्यामधला एकमेकांचा आदर्श वाढतो। बऱ्याच लोकांना सवय असते की इतरांसमोर पत्नीचा अपमान करायचा किंवा काहीतरी चुकीचं बोलून पत्नीला कमी समजायचं, किंवा बऱ्याच पत्नी किंवा महिलासुद्धा की नवरा एखादा साधा सरळ सोपा भोळा अशा प्रमाणात जर असेल तर त्याचा अपमान करायचा किंवा इतर पुरुषाबरोबर त्याला कमी समजायचं। अशा प्रकारची जी मान सन्मानाची गोष्ट आहे ती मुलांसमोर आणि इतर लोकांसमोर पती किंवा पत्नीने एकामेकाचा सन्मानच करावा। या छोट्या संबंधातून तुम्हाला आनंद मिळेल। याच्यानंतरची जी गोष्ट आहे तर आता सध्याच्या ज्या TV मालिका किंवा जे वेगवेगळ्या रील्स आहेत त्यांचा वास्तविक जीवनाशी संबंध जोडू नका। कारण बऱ्याच मालिकामध्ये अगदी संबंध जे आहेत ते अगदी विकोपाला दाखविलेले असतात, विकृती दृश्य असतात। असे जे संबंध आहेत हे आपल्या वास्तविक जीवनात आणू नका। एखाद्या मालिकात उदाहरणार्थ एखाद्या सासूनं सुनेचा छळ केलेला असतो किंवा एखाद्या पतीनं कुठेतरी बाहेर अफेअर केलेला असतं आणि पत्नीला त्रास देत असतो, तशाच प्रकारची संशयाची भूमिका घेऊन पती पत्नीमधले संबंध बिघडू देऊ नका। म्हणजे नाटक, सिनेमा, पिक्चर यामधले जे जीवन आहे, जे कृत्रिम जीवन आहे त्याला आपल्या वास्तविक जीवनात आणून त्याची तुलना करू नका। जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला सुखी आणि पती पत्नीतले संबंध हे अतिशय छान राहतील आणि त्यामध्ये दुःख निर्माण होणार नाही। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे जे सगळ्यात महत्त्वाचं असतं की स्वयंपाक। आता तो स्वयंपाक पती करीत असो किंवा पत्नी करीत असो, पण आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त पत्नीच स्वयंपाक करतात, परंतु बऱ्याच पुरुषांना त्या पत्नीतल्या स्वयंपाकाचा दोष काढण्याची सवय असते। ठीक आहे, मला मान्य आहे काही मुलींना स्वयंपाक छान येत असेल किंवा काहींना थोडासा कमी छान येत असेल, परंतु जे येतंय त्याला जर तुम्ही प्रोत्साहन देत राहिलात तर नक्कीच त्याच्यात बदल होऊ शकतो आणि समोरच्याला सुद्धा त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळते। पण बऱ्याच असे सवय असते, आज हे घाणच झालंय, हे खारटच झालंय, हे तिखटच झालंय, म्हणजे प्रत्येक वेळेस जी नाव ठेवण्याची सवय आहे ती बदलणं गरजेचं आहे। कारण स्त्रियांना मेहनत करून त्यांनी जो 1 ते 2 तास वेळ देऊन जो स्वयंपाक केलेला असतो त्याला जर कुणी थोडेसे वाईट म्हटलं किंवा त्याला जर त्याचं गुणगान नाही घातलं तर त्यांनी जी केलेली मेहनत आहे त्यावर पूर्णपणे पाणी फिरल्यासारखं होतं। म्हणून त्यांना प्रोत्साहन द्या, प्रेरणा द्या आणि शक्यतो अशा संबंधामध्ये चांगल्या पद्धतीनं बोला। अशा काही जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर नक्कीच पती पत्नीमधले संबंध हे अतिशय उत्कृष्ट, चांगले आणि दीर्घ आयुष्य जातील। त्यामुळं कुठलंही भांडण होणार नाही आणि जरी आपण संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जरी आलो असलो आणि विभक्तमध्ये फक्त आपण आणि आपले मुलं हे जे आहेत, त्यामुळं आपल्या मुलासमोर पती पत्नीनं शक्यतो भांडण न करता किंवा कुठलाही अपशब्द न बोलता जर राहिले तरी नक्कीच ते मुलं तुमचे देशाचे आदर्श किंवा चांगल्या करिअरमध्ये आपलं आयुष्य घडवू शकतात। म्हणून पती पत्नीनं संबंध जपताना आपण काय करायला लागलो याकडे लक्ष देऊन, आपल्या छोट्या छोट्या गोष्टीच्या गरजेकडे लक्ष देऊन जर पती पत्नीला एकामेकाला मनातून स्वीकारले तर नक्कीच एक सुखी आणि आदर्श कुटुंब तयार होऊ शकते, या मताचा मी आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आज आपण येथे थांबू। धन्यवाद, नमस्कार।